मंत्री महोदयांनाही निरोप द्यावे आणि सचिवांनी बसावे हा नियम करणं गरजेचं आहे. अरे बाकी जण बसा. एक दादा 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 एक मिनिट. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी एक मिनिट ओ मते 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 2 मिनिटं थांबा. मते साहेब थांबा थांबा. अध्यक्ष महोदय बोलू नका. नाही अध्यक्ष महोदय वडेट्टीवार मोहन भाऊ एक मिनिट. असं आहे की माननीय अध्यक्ष महोदयांनी बसा ना. सर्व गटनेत्यांना बोलवून घेतलं. त्या ठिकाणी बोलवून सांगितलं की आणि संसदीय कामकाज मंत्री पण होते. आम्ही नाराजी व्यक्त केली होती की आपण मागण्यावर चर्चा होती त्यावेळेस खातेनिहाय त्या खात्याचे मंत्री आणि किमान सचिव त्या अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत. हे सभागृहाचं गांभीर्य सगळं नष्ट होत चाललेलं आहे आणि आम्ही नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी संसदीय कामकाज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे निरोप दिला आणि त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्र्यांना इथे सुद्धा ताकीद दिली. त्या ठिकाणी बसून अध्यक्ष महोदयांनी सुद्धा सांगितलं की सचिव जर नसतील तर सचिवावर कारवाई करावी लागेल, आम्ही कारवाई करू असं त्या ठिकाणी बसून निर्देश दिले. म्हणजे एसीएस लेवलचा त्या ठिकाणी जर या विधिमंडळाचे सर्वोच्च स्थानी बसणाऱ्या माननीय अध्यक्ष महोदयांनी सूचना देऊन, ताकीद देऊन, वॉर्निंग देऊन, धमकी देऊन कोणाला ऐकतच नसतील. मी सन्माननीय ऐकून घ्या 2 मिनिट. मी सांगतो ना, रुलिंग देतो. द्या ना तुम्ही. रुलिंग देतो. 1 मिनिट. मी सर्व सन्माननीय सदस्यांच्या मताला सहभागी आहे, सहमत आहे. ऐका ना तुम्ही, मी सांगतो ना, ऐकून तर घ्या. आता वडेट्टीवार साहेब, मी आता याच्यावर सांगतोय आपल्याला की वेळोवेळी माननीय अध्यक्ष यांनी सांगून देखील या ठिकाणी आत्ता हजर नाही आहेत. त्या खात्याचे सचिव पण हजर नाही आहेत. मी सभागृह 10 मिनिटाकरता स्थगित करतो.